इधर है इधर है नवीन पेड घेतलाय काय घेतलाय पेड घेतलाय तर नमस्कार भावना कशात सगळे मी श्रावण पर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन म्हणजे ब्लॉगमध्ये। तर गाईज आज आपला देवी आगमनचा शो आहे। मी आपला काल पण शो होता, आजची तारीख आहे 1 आणि आपला 30 तारखेला पण शो होता, बट मी शूट नाही केलं कारण ब्लॉग खूप आहेत पेंडिंग पण अर्धे, तर मी लेट केलं म्हणून त्यासाठी मी कालचा ब्लॉग शूट नाही केला, आज करतोय। तर आज आपलं सेंट्रल पार्कमध्येच काम आहे, इथेच आपलं बाजूला काम आहे, जिकडे आपला 9 दिवस 9 गरबा असेल, 9 दिवसाचा गरबा असेल। ते गरब्याचे पण 9 दिवस मी ब्लॉग दाखवेल तुम्हाला, पण ते आता ती तिकडे देवी बसते ते आपला आगमनचा कॉल आहे। तर आता मी डायरेक्ट इकडे दादाच्या बिल्डिंगला आलो, फुल सेटअप वगैरे पार्क काही पार्क भेटला, पार्कला कोणतरी लागले सेटिंग, ते ठीक आहे। आता आपण इकडे सगळं सेटअप वगैरे तर आपला आला, इकडे गाडी वगैरे पण आली। येस आ गया ती गाडी वगैरे आणले, सगळं आपला सेटअप वगैरे प्रॉपर इकडे करू, इकडनं इकडे नाही म्हणजे थोडं पुढे जाऊन करू, म्हणजे इकडे आपला स्पॉटला जाऊन करू, तिला सेटअप वगैरे लावू, सगळे येतील तसं सगळे येतील, मग सगळ्यांना भेटवतो पण। आणि आता आपले भाई देवी आगमनचे शो वगैरे चालू झाले, तर आज पण आगमन आहे, उद्या आपला सांताक्रूजचा कॉल असेल, त्यानंतर 9 दिवस आपला गरबा, परत विसर्जनचे कॉल, मग ते पण तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये। तर चला आपला सेटअप वगैरे लावून घेऊया आणि भेटूया पुढे। चला फुल कामं चालले, पुन्हा कामं चालले, अर्धी पोरं आपल्या आलेत, अर्धी पोरं यायचं आहे, दाखवतो कोण कोण आला आहे। आपला झोडू दादा आला आहे, चितू आहे, नमस्कार नमस्कार, बाबूदा आला आहे, मिस्टर ओमकार आला आहे, हाईट माय ब्लॉग, ते सचिन दा, तो पार आणि किरण दादा, काही किरण दादा पूर्ण कामात झालेत, कमी पोर आले, बाकीचे तर कामं मला गेले, सगळ्यांनी गणपतीमध्ये सुट्टी भेटली होती, तर आता भाई पॉसिबल नव्हतं सगळ्यांना सुट्टी करायला, तर अर्धे हाफडे वगैरे घेऊन येतात, पटापट वाजवायसाठी येतात। इधर आहे इधर आहे कोण करताय कोण करताय मी कधी बोललो देखो तर ठीक आहे, चला पटपट पण सेटअप वगैरे लावून घ्या आणि मग नंतर परत भेटूया सेटअप वगैरे लावून झाल्यावरती। चला A few moments later. कंटाळला भाई कंटाळला, मग अजून सेटअप वर लावून झालं आमचं आणि अजून काय पार्टीवाले येत नाही, जाम वैताग आलाय, अजून नाही आले। नवीन पेड घेतलाय, काय घेतलाय पेड घेतलाय, लिझार्ड पाळ घेतले नवीन, काढे बाबा भीती वाटते मला। तर झालं सेटअप वगैरे आपला रेडी आहे, म्हणजे रोटो वगैरे तर लावून घेतलं सगळं बघा, ते रोटो वगैरे लावलं आहे, पारचा ड्रम, पारला रोटो जाणार आहे सोबत, आणि इकडे आहे का सेटअप काय, हा इकडे सेटअप आहे, बेस वगैरे ठेवला आहे, तो पटकन आपण घेऊन जाऊया पुढे। आणि बाई कंटाळा, आम्ही लोक जाऊन नाश्ता बिस्टा पण करून आले, तरी अजून काय पार्टीवाले आपले येत नाही आहेत, येतील लवकर येतील, पटापट जाऊ तिकडे आधी लोकेशनला जाऊ आणि मग सेटअप वगैरे लावू। काय संकेत दा, हाय हॅलो सेटअप रेडी आहे, सगळे मस्त मस्त, ते शेखर बाय पण आला आता, तर ठीक आहे चला आता, हा ऑन करत आहे, तर ठीक आहे चला आता आपण जाऊया इकडं लोकेशनला जाऊया, तिकडे आपल्याला जायचं तिकडे घेऊन जाऊ सेटअप पटापट आणि मग वाजा चालू करू बघा, चला।
तो चलिए शुरू करते हैं। बघा बॅनरला परत तो प्रभाळ आहे ना, बॅनरला प्रभाळ लागायला लागलाय. आता परत स्टॉप झाले, सगळं क्लिअर होईल. आणि काय विषय भरपूर गंभीर आहे. आता आम्हाला ब्रेक भेटला आहे इतक्या वेळेनंतर, आम्हाला किती बरं वाटतंय. बरं वाटतं हा, बरं वाटतं हा. ब्रेक नव्हता भेटा, आता ब्रेक भेटलाय. ते प्रभाळ लागतो बॅनरला वरचा प्रभाळ लागतो ना आपला. आता ब्रेक भेटला, थोडं सॉल्व होऊया, परत अजून चालू करूया. ॲक्च्युली आम्ही लोक आता पोहोचलो आपल्या सेंट्रल पार्कच्या ग्राउंडवरती पोहोचलो, म्हणजे स्पॉटवर तर पोहोचलो आपल्या इकडे. ते जाऊन मंडपात आलो का, इकडेच आहे पुढे. आता जाऊन दाखवू तुम्हाला, चालू करा परत थोडं. काय कुणाला जा, चलो चालू करूया परत आता. लवकर संपलाय ना, एकदम लवकर.
भाई काय वाजवताना ऍक्च्युली हा दाखवतो मूर्ती. ऍक्च्युली काय लेट सीन झाला तर लोकांना 9:30च्या आधी आतमध्ये ठेवायची होती मूर्ती आणि भाई झालंच 8:30ला चालू झालं. थांब ना एक मिनिटं. ते दाखवायचं होतं ना बाई. अरे आणि मेन हा जे दाखवलं मेन सीन असं ना भाई देवीचे आपला व्हिडिओ काढा दिलं दोघा तिघांनी काढले पाहिजे. असे काढले रीलसाठी मला ब्लॉगसाठी पाहिजे. काय करायचं तुम्ही लोक. नेक्स्ट संपले आता बाजार आटपला. हा आणि चालूच कधी आला पटकन संपले. असं शूट्स पण असेल जेवढं असतील तेवढं बघून घ्या. ठीक आहे हां बघू ते पण दाखवू. तर चला ठीक आहे पटकन आपण पॅकअप करूया आणि परत भेटूया. चलो ठीक आहे चला. खूप आहे पब्लिक खूप आहे पण लवकर बंद झालं त्यामुळे मजा पण आली आम्हाला. बाय झालं आपलं वाजवून वगैरे. इकडे फुल लोड करतात सामान सगळं लोड करतात आणि इकडे आपला स्टेज आहे म्हणजे आपला जिथे उद्या आपला वाजवायचा 9 दिवस जिकडे आपला शो होणार तिकडे वाजवायचा आहे. आणि मेन तुम्हाला दाखवतो जिकडे मोठा गरबा होतो जिकडे आपला बाई होता ना गरबा खेळणार ते बघा इकडे मोठा. आता जे पण आपला म्हणजे आजचा जे ब्लॉग असेल मला माहिती आहे ब्लॉग खूप शॉर्ट झालं असं मुलं झालं की लेट चालू केलं आणि लवकर बंद केलं त्यांच्या हिशोबाने. कारण त्यांचं काय मुहूर्त वगैरे तर जे पण त्याचा टाईम होता मॅनेजमेंट त्यांच्या हिशोबाने त्याला ठेवायचा होता तर ते लोकांनी पटापट बंद केलं आणि लेट झालं. ते प्रभाळ वगैरे झाला त्याच्यामध्ये पण खूप इश्यूज झाले आणताना वगैरे मूर्ती. आणि मेन असं झालं की बाई पोरं होती आपली म्हणजे पण बोलतात ना की नंतर मेन गाणे असतील तेव्हा काढू मेन गाण्याला काढू पण मेन गाण्यापर्यंत आम्ही पोचलेच नाही. चालू केलं मॅक्सिमम आम्ही लोकांनी पाऊण तास वाजवला असेल आणि बंद केला. तर ठीक आहे आता पटकन आपण सेटअपवर आपला लोड करूया. इकडे टेम्पोमध्ये लोड करून परत भेटूया. सो बाय पोहोचलं आपला गाल्याच्याकडे पोहोचलो. इकडे आपला वाजला गाल्यावरती पोहोचले आणि आम्ही गाल्यावरती ना सेटअप करतो जे पण आपला आहे सेट आपला टेम्पोमध्ये आपण आपला सेटअप आहे तो काढायचा आणि दुसऱ्या टेम्पोमध्ये ठेवायचा आहे. पटकन इकडून त्याच्यामध्ये लोड आणि तिकडणार आहे की बाई पार्किंगमध्ये आणि आपण डायरेक्ट झोपायला तर तोच टेम्पो जो दुसरा लोड करू तो टेम्पो डायरेक्ट जाईल. सगळं सेटअप वगैरे लोड करून घेऊया आणि परत भेटू आणि ब्लॉग एंड करू. चलो. A few moments later. तर भावानं झालं आपलं सेकंड टेम्पो आला आहे तिकडे लोड होतं सेकंड टेम्पो. फटाफट लोड करूया निघूया. तर ठीक आहे चला गाईस आता मी ब्लॉग इथेच एंड करतो. मला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग. तर ठीक आहे आता जे पण आपला ब्लॉग होता समजून घ्या कारण बोलतात ना भाई टाईम इश्यूमुळे पटकन जास्त वाजवायला भेटलं पण जास्त शूट्स नाही टाकलेत. जे पण टाकले समजून त्याचा पुढचा ब्लॉग असला भाई खूप भारी करू आपण चांगला करू नक्की. तर चला गाईज मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला कसा वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.